आपली नाराजगी काय आहे? कारण मग आपण पक्षप्रवेश करताय किंवा काय कारण आहे? नाराज असलेलाच प्रवेश नाही, पण मग पक्षप्रवेश कोणत्या कारणासाठी होतोय? काय आपली म्हणजे आपण साहेबांची चर्चा करणार आहात किंवा आपल्या पुढच्या राजकीय महत्वाकांक्षा काय आहेत की ज्यासाठी आपण निवडून आलोय? मला काल शिंदे साहेब रात्री 12:30ला भेटले आणि माझ्यासारख्या मराठी माणसाची ती काळजी करत होते. त्यावेळेस मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे झोपले होते. मी त्यांना म्हणलं मला तुमच्यासोबत काम करायचं, कारण मी हिंदुत्ववादी माणूस आहे आणि ते हिंदुत्ववादी आहेत. काम करू. ते झोपणार आहे कोण? जे मराठीसाठी बोलले झोपणार आहे कोण? का मी झोपलो नंतर? मी फक्त तुम्हाला एवढं सांगितलं की मराठी माणसासाठी ते जागे होते. मी आलो बाहेर गावून, थांबले होते बिचारे माझ्यासाठी. पण काय आपण दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत. राज ठाकरेपूर्वी हिंदू वगैरे अरे बूम कडे काय माझं ऐकू नका. तुम्ही ते भाऊ एकत्र आले म्हणजे तर चंदू मामा नंतर आले, त्याच्या अगोदर रशीद मामा येऊन गेले. दोन्ही ठाकरेंनी हिंदुत्वाची का सोडली का मराठीची का सोडली का फक्त निवडणुकीपुरते मराठी दोन्ही ठाकरेंनी हिंदुत्वाची आणि मराठीची का सोडली का? समोर बघा सर, इथे बघा. हा निवडणुकीपुरते एकत्र आलेत का? इकडे बघा. हा बरोबर. निवडणूक झाल्यावर कळेल. सध्या ते एकत्र आले. आमच्यासारखे भाऊ भाऊ एकत्र आणायला शिव्या खाऊन बाहेर पडले. भाऊ एकत्र आले तर आमची आठवण केली का नाही माहिती. मी म्हणतो चंदू मामा गेले आणि रशीद मामा आले. माझं हिंदुत्व कुठलं राहिलं? तो शाहींचा दंगलीचा गुन्हेगार आहे, त्याला तुम्ही पक्षात प्रवेश देताय आणि पुन्हा हिंदुत्वाच्या गप्पा मारताय. असं कसं होतं? कसं हिंदुत्व असेल तुमचं? पण शिवसेना पक्षामध्ये काय जबाबदारी घ्यायला आपल्याला आवडेल आणि कशा रीतीने काम करायला आवडेल? बाबा ते पाक कसं जबाबदारी मागायची नसते. आपली इच्छा असेल ना काही? माझी काही ह्या वयात काय इच्छा आहे? मात्र मनसेकडनं वागणूक मिळाली नाही का तुम्हाला? मनसेकडनं पाहिजे तशी वागणूक पक्षप्रवेश झाल्यावर हिंदीमध्ये देखो, मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र में हिंदुत्व का एक ही नेता अभी बचा है, वो एक जो खुद को हिंदू के वारस समझते हैं, वो तो रशीद मामू के भांजे निकले. अब हम किसके तरफ देखें? हम एकनाथ शिंदे के साहब की तरफ देखें. दो भाई एक साथ आने के बाद बड़ी हिंदुत्व की ताकत उनके पास रहने वाली है, ऐसा कहा जा रहा है. दोनों मराठी मुद्दे पे लोग चुनाव लड़ रहे हैं. ये मराठी मुद्दा अभी इनको याद आया. अरे भाई, हिंदुत्व कहाँ रहा? मैंने तो आपको बताया ना, अभी हिंदुत्व कहाँ रहा? अभी हिंदुत्व नहीं रहा. यही तो तकलीफ है. ठीक है. तो